श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असो ते आता, वर्णो पुढे स्वामी चरित्रा. अत्यांदरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविचे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यास बहुत, महासाधू देखिले. करावे हठ योग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञान तयाचे पाहिले, कित्येकाचे चरण धरले. परी गेले व्यर्थची, ऐसे समय अक्कलकोटी. स्वामी दर्शने इच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रीचा ऐकून. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञाचक्र वेदांतला. एक श्लोक सत्वर मंडला, श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्याची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करती सगळे जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदा कुंजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सददित झाले अंतरी, हर्ष पोटी न समावे. उठोनी करती स्तुती, धन्य धनी यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझे इच्छा पुरविली. चिंता सकळ दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्र परतोनी येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळा अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहून या. पाहून नरसिंह सरस्वती, समर्थ बोलले त्या समयासी. लोके धन्यता पावलासी, वार योषिता पाळणे. येसी द्यावे सोडून, तरी श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असून, विपरीत केवी करीतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यासेही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होणी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवर कृपा करी जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रीनी जाणले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आले बाहेरी. तर वडाचे झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमान पुरुष, खडग घेऊन तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटात, राजा श्रीच सरदार. माया पाश तोडूनी, दृढ झाले स्वामी चरणी. पूजन निशी देनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दूरी, नवल परी जहाले. दीन वदन होऊनी, दृढ घातली मिटी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज अत्यंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर.
जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णता ती. बैला प्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णो जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयजी करुणाकरा, जय जयजी यतिभरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकावा पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी. ग्रहस्थ एकदर्शनासी, समर्थांच्या पातला. करोनिया श्रीची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वंदती, हास्यवदने करोनी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईचे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले तयाते. फकीर तृप्त होणी जात, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञा पीती, ग्रहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होईल पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन, साशक झाले तेथवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्याचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचारो, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझे साहजिक, कोणी भ्रमिष्ठ ग्रहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळ वाया साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ. द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी, भाव धरिला. तत्काळ मुंबईचा आला, ओगाच फटको लागला. द्रव्ये मिळेल म्हणून, प्रभात समयी एके दिवशी. ग्रहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापासी. स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई. दार उघडून घाई घाई, बाहेर येऊन या पाहे. ग्रहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविले. 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर, ग्रहस्थ मनी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवर सत्वर समर्थांचे, वचन सत्य. ग्रहस्था आली प्रचिती, वारंवार स्तुती करीत. स्तोत्र गात स्वामींचे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त. सदा ऐकतो भाविक भक्त. 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त, वदले स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता, ऐसे म्हणा माझी येता. जड देह त्यागोनी, तत्वता गेली स्वस्थानी नितिराज. शकी 1800 पूर्ण, सत्वर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्प्रहराचा दिवस. चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षट चक्राते भेदोनी, ब्रह्मनंदा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून तेथवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग लाविला. उद्धरिले जडमुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र हिरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे.
तेथेची बाळपण गेले, आता कोपर दिस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्याचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करते. विध्वंसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवस्तास्तवन. आधार स्वामी चरित्रास, कोण हेची कथन केले. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले, ते कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकळ चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राव राजा पडोद्यासी, त्याने न्यावया स्वामीचे. पाठविले कारभार्यासी. 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार, तयाची वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले, विष्णू बुवा ब्रह्मचारी. त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे. ते 7व्यात सांगितले, शंकर नामे एक ग्रस्त. होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते एकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तेसाची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास बरवा, त्या माझे निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण, सत्तारक भाविका. बसप्पा तेली सदभक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी ग्रस्त, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादा भुवा प्रसिद्ध, 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्य ते. एक गृहस्थ निर्धन, त्याचे आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिलेला हावर, जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखे वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वधा विनय असो, वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुने. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आला. त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून, घाला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ, घालोनी चरणे ठेविला भाल. स्तोत्रोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ हापुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणप्रणमस्तु. शुभ भवन्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.